नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या प्रस्तावित कायद्यावर नजर टाकणार आहोत. एक असा कायदा जो भारताच्या लोकशाहीची दिशाच बदलू शकतो. हो, आपण बोलतोय संविधान 131वी दुरुस्ती विधेयकाबद्दल. तर प्रश्न असा आहे की हे विधेयक खरंच संसदेचं संपूर्ण स्वरूप बदलण्याचा एक मोठा आराखडा आहे का? चला, ह्या प्रश्नाच्या खोलात जाऊया आणि ह्या विधेयकात नेमकं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, तर आपण आता टप्प्याटप्प्याने बघू की हा प्रस्ताव नेमका काय आहे, यात कोणते बदल सुचवले आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो. एक गोष्ट स्पष्ट करतो, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती या प्रस्तावित विधेयकाच्या उपलब्ध सारांशावर आधारित आहे. म्हणजे आपण थेट मूळ स्रोताच्या आधारेच हे सगळं विश्लेषण करणार आहोत. तर मग हे संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026 आहे तरी काय? सोप्या शब्दात सांगायचं तर हा भारताच्या संविधानात बदल घडवून आणणारा एक प्रस्तावित कायदा आहे आणि याचं मुख्य लक्ष आहे लोकसभा, म्हणजेच आपलं कनिष्ठ सभागृह. त्याची रचना आणि त्याचं स्वरूप कसं असावं यावरच हा कायदा केंद्रित आहे. आता येऊया या विधेयकातल्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रस्तावाकडे. तो म्हणजे लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवणं. हा एक असा बदल आहे ज्याचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. ओके, तर सध्याची परिस्थिती काय आहे? आपल्या लोकसभेत सध्या 543 निर्वाचित सदस्य आहेत. ही संख्या अनेक वर्षांपासून आपण ऐकतोय, पाहतोय, तीच आहे. पण या विधेयकानुसार ही संख्या थेट 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 443 वरून सरळ 850. ही एक प्रचंड मोठी वाढ आहे जी आपल्या प्रतिनिधित्वाची सगळी गणितच बदलू शकते. आता हे आकडे पाहिले की बदलाची कल्पना येते, नाही का? एका बाजूला 543 आणि दुसऱ्या बाजूला प्रस्तावित 850. या विधेयकाच्या केंद्रस्थानी खरं तर हाच मुद्दा आहे आणि यातूनच या बदलाची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. चला आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती देणं. हा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक आणि राजकीय विषय आहे. या विधेयकाचा सारांशानुसार महिलांसाठी जे 1/3 आरक्षण आहे त्याच्या अंमलबजावणीला वेग देणं हा या विधेयकाचा एक प्रमुख उद्देश आहे. म्हणजे जे धोरण अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत आहे त्याला प्रत्यक्षात आणण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय. मग हे करणार कसं? तर त्यासाठी 2 टप्प्यांचा मार्ग सुचवला आहे. पहिला टप्पा म्हणजे या आरक्षणाला नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या किचकट प्रक्रियेपासून वेगळं काढायचं. आणि मग दुसरा टप्पा. असं केल्यामुळे काय होईल तर 1/3 आरक्षणाची अंमलबजावणी लवकर करणं शक्य होईल. आणि आता येतोय तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेचा पायाच बदलणे. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्या आकडेवारीच्या आधारावर खासदारांच्या जागा ठरवल्या जातील हेच बदलण्याचा हा प्रस्ताव आहे. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. सध्या खासदारांच्या जागा वाटण्याचा आधार आहे 1971 सालची जनगणना. विचार करा, किती जुना डेटा आहे हा. पण या नव्या प्रस्तावानुसार ही पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. आता 2026 नंतर जी नवी जनगणना होईल त्या ताज्या आकडेवारीनुसार जागा वाटल्या जातील. हा खरंच एक खूप मोठा धोरणात्मक बदल ठरू शकतो. याचा परिणाम काय होणार तर अनेक वर्षांपासून जागा वाटपावर जी एक प्रकारची स्थगिती होती ती उठेल आणि मग ताज्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये खासदारांच्या जागांचं खूप मोठ्या प्रमाणावर पुनर्वितरण होऊ शकतं. चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे, या संपूर्ण विधेयकाचा सारांश काय आहे ते पटकन पाहूया. तर या विधेयकात 3 मुख्य गोष्टी आहेत. 1. लोकसभेच्या जागा 543 वरून 850 करणं. 2. महिलांसाठीच्या 1/3 आरक्षणाची अंमलबजावणी जनगणनेच्या प्रक्रियेपासून वेगळी करून तिला गती देणं. आणि 3. जागा वाटपासाठी 1971च्या जुन्या जनगणनेऐवजी नवीनतम ताज्या जनगणनेचा वापर करणं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? शेवटी आपल्यासमोर एकच मोठा प्रश्न उभा राहतो की हे जे बदल सुचवले जात आहेत ते भारताच्या प्रतिनिधित्वाचं भविष्य कसं घडवतील. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? कारण याचे परिणाम खूप